मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही, तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण. सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीबाबत एक नवीन अपडेट पुढे आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता याबाबत ही माहिती द्यावी लागणार, अन्यथा लाभ बंद होणार आहे. मित्रांनो, काही नियम इथे आलेले आहे लाडक्या बहीण योजनेबाबत. ती नेमकी कोणती माहिती आहे हे तुम्हाला द्यावी लागणार आहे ही माहिती. तर बघा, लाडक्या बहीण योजनेत काही लाभार्थ्यांनी इथे खोटी माहिती देऊन लाभ घेतला होता. त्या कारणाने आता शासनाने इथे नवीन नियम आणलेला आहे. आता तुम्हाला इथे या योजनेत अधिकची माहिती द्यावी लागणार आहे. नुकताच या योजनेसाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. बघा, ई-केवायसी तुमची झालेलीच असेल. ज्यांची झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे, कारण ई-केवायसी झाल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. बंधनकारक आहे, ई-केवायसी इथे बंधनकारक करण्यात आलेली आहे. असतानाच आणखीन एक मोठा बदल इथे करण्यात आलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, ई-केवायसी बरोबरच आणखीन एक महत्त्वाचा निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला आहे. तो निर्णय नेमका कोणता बघा. आता बघा, या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच आता पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक. मित्रांनो, आता बघा, तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे ई-केवायसी आहे आता इथे तुम्हाला पती किंवा वडील यांची ई-केवायसी करणे इथे बंधनकारक आहे. त्यामुळे काय होणार की जो लाभ आहे हा त्यांनाच मिळणार जे नेमकं म्हणजे जे गरजू आहेत. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न नेमके किती आहे, याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे बघा, पती किंवा वडिलांचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे हे तुम्हाला तिथे टाकावे लागणार ई-केवायसी करताना. आणखीन बदल काय आहे बघा, राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहे यांची संख्या घटणार आहे. का घटणार आहे, कारण जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच हा लाभ मिळेल. आतापर्यंत काही अशा होत्या ज्यांचं उत्पन्न जास्त होतं तरी ते लाभ घेत होते, मात्र आता असं होणार नाही, कारण ई-केवायसीचा इथे निर्णय आलेला आहे. ई-केवायसी त्यांना पती किंवा वडिलांची इथे करावी लागणार आहे. त्यात त्यांना त्यांचं वार्षिक उत्पन्न इथे टाकावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही त्यांचं वार्षिक उत्पन्न टाकाल तेव्हा त्याच्याहून हा निर्णय घेतला जाईल की तुम्ही लाभार्थी आहात की नाही. बघा, पती किंवा वडिलांची ई-केवायसी इथे बंधनकारक करण्यात आलेली आहे. फक्त लाडकी बहिणीचीच नव्हे तर त्यांच्या वडिलांची किंवा पतीची ई-केवायसी इथे बंधनकारक आहे. राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारी केली याचं कारण म्हणजे बहुतांश महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर नसल्याचं आढळून आलं होतं. मित्रांनो बघा, काही राज्य सरकारने जेव्हा ई-केवायसी बंधनकारक केली आहे त्यात म्हणजे बरेच अशा महिला होत्या ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बघा, आता पती किंवा तुम्हाला इथे वडिलांची ई-केवायसी इथे करायची आहे, त्यांचीसुद्धा ई-केवायसी त्यांचीसुद्धा माहिती इथे तुम्हाला भरावी लागणार आहे. आता यात नवे बदल नेमके काय आहे, नवे बदल बघूया. बघा, जे लाभार्थी महिला यांच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असल्यास लाभार्थी महिला अपात्र ठरेल. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं जे उत्पन्न आहे हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे.
म्हणजे 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न इथे कम असलं पाहिजे. वार्षिक उत्पन्न तुमचं वडील किंवा पतीचं उत्पन्न इथे 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला इथे लाभ मिळणार नाही. यासाठी तुम्हाला इथे वडील किंवा पतीची ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केलेलं आहे. हा एक नवीन नियम आलेला आहे. पहिला हा नियम नव्हता, त्यामुळे प्रत्येकजण इथे लाभ घेत होता. कारण स्वतःचं इन्कम, स्वतःचंच लाडकी बहीण इथं उत्पन्न टाकत होती, म्हणून त्यांना इथे लाभ मिळून जायचा. मात्र आता ई-के-वाय-सी ही बंधनकारक आहे. त्यांच्या परिवाराची ई-के-वाय-सी इथे बंधनकारक आहे. वडील किंवा पतीची ई-के-वाय-सी इथे बंधनकारक करण्यात आलेली आहे. दुसरा नियम म्हणजे बघा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट आहे. बघा, जे काही आपलं कुटुंब आहे ते कुटुंबाचं जे उत्पन्न आहे हे 2.5 लाखाच्या खाली असतील तरच त्यांना हा लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे. ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना इथे लाभ बंद होणार आहे. लाभार्थ्यांचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याची चौकशी केली जाणार आहे. जर तुमचं जर लग्न झालेलं असेल लाडक्या बहिणीचं तर तुमच्या पतीचं इथे उत्पन्न तपासलं जाईल, व जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं इथे उत्पन्न तपासलं जाईल. तिथं एक ऑप्शन आहे बघा, ई-के-वाय-सी करताना पतीचं उत्पन्न किंवा वडिलांचं उत्पन्न हे तुम्हाला इथे टाकायचं असते. आणखीन बघा, अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो. बघा, ई-के-वाय-सी इथे म्हणजे आता हे नव्यानं आणलेलं आहे. ई-के-वाय-सी इथे वडिलांची किंवा पतीची ई-के-वाय-सी इथे करणं बंधनकारक केलेलं आहे. कारण बऱ्याच अशा लाभार्थी आहेत, सरकारी होत्या कर्मचारी, त्यांनी सुद्धा लाभ घेतला. बरेच ई-के-वाय-सी न केल्याने बघा बराच इथे नुकसान झालेलं आहे. कारण बरेच सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला होता लाडक्या बहिणीचा, त्यामुळे मोठ्या अमाऊंटमध्ये इथे घोटाळा झाला होता लाडक्या बहीण योजनेमध्ये. बऱ्याच लोकांनी लाभ घेतला, जे लाभार्थी नसून सुद्धा लाभ घेतला. त्यामुळे असा कठोर निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. ई-के-वाय-सी करणं इथे बंधनकारक केलेलं आहे. वडिलांची किंवा पतीची ई-के-वाय-सी आता बंधनकारक झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही खरंच लाभार्थी असाल, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ते भिण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमची इथे खरी माहिती टाका, तुमचे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न टाका, तुम्हाला नक्कीच इथे लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. ही व्हिडिओला नक्की आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.